रामकृष्ण हरी विठ्ठल केशव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माऊलीनो, कसलाही मुतखडा असू द्या, मुतखडा किडनी स्टोन बर का, लक्षात ठेवा. नॉट गॉल ब्लॅडर स्टोन, हे किडनी स्टोनचं सांगतोय. मुतखडा म्हणतो आपण त्याला. कसलाही मुतखडा असू द्या, कितीही MM चा मुतखडा असू द्या, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, ऑपरेशन न करता प्रथम हा उपाय 7 दिवस फक्त हा उपाय करा माऊलीनो. मी अगदी दत्तगुरूंची शपथ घेऊन सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमची लघवी पूर्णपणे साफ होईल आणि जो किडनी स्टोन आहे तो विरघळून बारीक बारीक चुऱ्याच्या स्वरूपात लघवी वाटे बाहेर पडून जाईल. उपाय कोणता सांगतोय? अतिशय सोपा साधा उपाय मी सांगू इच्छितो. रानात एक वनस्पती मिळते आणि ती वनस्पती पावसाळ्यामध्ये येते आणि पावसाळ्यामध्ये उगवून साधारण तिची मी आकृतीही टाकतो. तर त्या वनस्पतीला लक्षात ठेवा, कुरडू असं म्हटलं जातं. ह्याची अनेक नाव आहेत. या भाजीची अनेक नाव आहेत. माळरानामध्ये जनरली लहान असताना याच्या पानापासून अतिशय उत्कृष्ट अशी भाजी तयार होते. आम्ही भाजी ती खाल्लेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते मुतखडा वगैरे असल्या प्रॉब्लेम होत नाही. आणि हा रानटी उपाय आहे. लक्षात, झाड कसं असतं बघा. पहिल्यांदा हे आकृती तुम्हाला दिसते. अशा पद्धतीनं छोटं असणार हे झाड हळूहळू हळूहळू वाढत जातं आणि शेंड्याला याच्या गुलाबी रंगाचा, क्वचित प्रसंगी तांबड्या रंगाचा असा मोहर येतो, फुलं येतात आणि त्या फुलामध्ये बीज निर्मिती होते. तर उपाय 2 टप्प्यामध्ये सांगतोय. जस्ट ज्याला आयडेंटिफाय झालेले की नुकताच किडनी स्टोनचा त्रास ज्यांना आहे त्यांच्यासाठी काय करायचं? ह्या कुरडू भाजीच्या साधारण एवढी वाढते, उंचीला एवढी होते. लक्षात ठेवा, जी फुलं आहेत ती एवढी येतात उंचीला. तर ही भाजी पूर्ण त्याचं स्टीम कापून आणायचं आणि त्या स्टीम म्हणजे खोड, हे खोड झाड पूर्ण कापून आणायचं आणि त्या झाडाची जे हे आहेत फांद्या नसतात त्याला, परंतु मुख्य जे खोड आहे त्या खोडाचे लहान लहान असे एवढे असे तुकडे करायचे. एक 15-16 तुकडे होतात साधारण. त्याची पानंही त्याच्यामध्येच टाकायची आणि हे साधारण अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळून घ्यायचं. पूर्णपणे ह्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरला पाहिजे. हे पाणी आटू द्यायचं नाही. हळूहळू हळूहळू हे करत गेलं. साधारण एक 15 ते 20 मिनिटाचा कालावधी गेला की यामध्ये पाणी थोडंसं काढून घ्यायचं यातलं बाजूला. ते एका बॉटलमध्ये भरून ठेवलं. तुम्ही एकदाच तयार केलेलं पाणी जे आहे हे एका बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि 1 ग्लास पाणी, अगदी सुरुवात अर्ध्या ग्लास पासून करा. लक्षात ठेवा, क्रिया ही फार जलद होते आणि कुठलाही त्रास न होता, काहीही होत नाही, व्यक्तीला काहीही होत नाही, याने कुठलाही साईड इफेक्ट नाही. तेवढ्यापुरतं पोटात दुखल्यासारखं होईल आणि तुमची ज्या क्षणी तुम्ही हे घ्याल त्या क्षणी तुमची लघवी साफ होईल. यामध्ये या पाण्यामध्ये ग्लासभर पाणी घेऊन याच्यामध्ये शेंड्याला त्याच्या फुलामध्ये बिया असतात काळ्या छोट्या अशा. त्या बिया साधारण 5 ते 10 ग्रॅम बारीक अशा छोट्या राळ जसं असतं ना तशा पद्धतीने याच्या छोट्या बिया असतात. तर ह्या बिया घ्यायच्या आणि ह्या बिया
ते शिजत असतानाच अर्धा लिटर पाणी जे ठेवलेलं आहे ते शिजत असतानाच साधारण 10 ग्रॅम टाका आणि पाणी साधारण 200-250 ml पर्यंत राहिलं की ते पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि यातलं दररोज एक कोमट ग्लास पाणी घेऊन यातलं दररोज 3 ते 4 चमचे ओतायचं. ते चांगलं मिक्सअप करायचं. हळूहळू सुरुवात करा. लक्षात ठेवा तुम्हाला त्रास तर होता कामा नाही. आणि ते पाणी तुम्ही प्राशन केलं की तुमचा कसलाही किडनी स्टोन असू द्या, मुतखडा असू द्या, तो बरोबर बाहेर पडणार. जर तुम्हाला याची पानं वापरायची नसतील किंवा फांद्या वापरायच्या नसतील तर याचे बीज याच्यापासूनही तुम्ही हा रोग नाहीसा करू शकता. तो कसा करायचा तो पहा. हा जो अगोदरचा सांगितलेला उपाय आहे लक्षात ठेवा, तो सकाळी करायचा आणि सायंकाळी करायचा. सकाळी अनुशापोटी करायचा आणि सायंकाळी झोपताना करायचं. असं जर करायचं नसेल, तुमच्याकडे कुरडूच्या बिया उपलब्ध असतील, आता बिया मिळतात म्हणजे रानामध्ये कुठेही शेतकऱ्याकडे कोणत्याही कुरडू वनस्पती म्हटलं की सर्वजण सांगतात. ज्याला माहित आहे, आयुर्वेदाची माहिती आहे किंवा जे जुने शेतकरी आहेत त्यांना, आता नवीन पोरांनी नाही काय कळत, परंतु जुन्या लोकांना हे माहित होतं. ते बीज फक्त 1 ग्रॅम बीज आणि 1 ग्रॅम साखर हे बारीक कुटायची खलबत्त्यामध्ये. आलं का लक्षात? किती ग्रॅम सांगायला लागलोय मी? 1 ग्रॅम, फक्त 1 ग्रॅम म्हणतोय मी. 1 ग्रॅम बीज आणि 1 ग्रॅम साखर खलबत्त्यामध्ये कुटून अर्धा ग्लास दूध आणि त्याच्यामध्ये ही पावडर दररोज सकाळी कोमट दुधातून जर घेतलं तर ज्या क्षणी घ्याचाल त्याच्या 10 ते 15 मिनिटांनी लगेच साफ व्हायला सुरुवात होते. पूर्ण शरीर म्हणजे फिल्टरेशन प्रोसेस चालू होते आणि तो जी राळ आहे ती राळ विरघळून लघवीमार्फत बाहेर पडते. मात्र दिवसभर हे अनुशापोटी एकदाच करायचं आहे, दिवसातून एकदाच करायचं आहे. असं 1-4-5 दिवस केलं की पूर्णपणे तुमचे खडे नाहीसे होतील आणि तुमचा जो पोट दुखीचा म्हणजे पोटातून पाठीमागच्या बाजूला कमरेकडल्या बाजूला पाठीमागं दुखतं तर हा त्रास नाहीसा होईल. अतिशय महत्वाचा मुतखड्यावरती हा मी जालिम उपाय सांगितला, घरगुती उपाय सांगितला. थोडाही खर्च न होता तुम्हाला बरं कसं होता येईल ते मी या उपायांमध्ये सांगितलं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.